वाहनं भाड्याने देण्याच्या आमिषानं 2.44 कोटींची फसवणूक तर 32 चारचाकी जप्त. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार वाहन भाड्यानं लावून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी संदीप शेट्टी राहणार उल्वे, नवी मुंबई यानं फिर्यादींच्या 5 चारचाकी वाहनांवर जादा मासिक भाड्याचं आमिष दाखवून ताबा घेतला होता. मात्र भाडे न देता ही वाहनं इतरांकडे गहाण ठेवून अपहार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तपासादरम्यान मोबाईलचं तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला 6 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. चौकशीत अशाच प्रकारचे अनेकांकडून वाहनं घेऊन ती परस्पर गहाण ठेवल्याचं निष्पन्न झाले. ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत गुन्हे शाखा वागळे युनिट क्रमांक 5 न कारवाई करत सुमारे 2,44,15,00,000 रुपयांची 32 विविध चारचाकी वाहनं नवी मुंबई, जालना, पुणे, पनवेल, कल्याण आदी ठिकाणाहून जप्त केली आहेत. वाहनांचा आकडा वाढण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील करत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वागळे पोलीस स्टेशन येथे वाहनांचा अपहार किंवा वाहनांच्या संदर्भात फसवणुकीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता, ज्याचा तपास गुन्हे शाखा घटक 5 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत आहे. ज्या गुन्ह्यामध्ये संदीप शेट्टी राहणार उल्वे, नवी मुंबई याला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याकडून एकूण 32 वाहने जवळपास 2,44,00,000 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. संदीप शेट्टी हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आरोपी. यापूर्वी त्याच्यावर 2021ला नवी मुंबई परिसरामध्ये 3 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला फसवणूक, अपहार किंवा या संबंधाने गुन्हे दाखल आहेत. याची मोडस अशी आहे की हा फिर्यादी किंवा जे तक्रारदार आहेत त्यांची वाहनं भाड्यानं देतो किंवा अधिक तुम्हाला भाडं देतो अशी फसवणूक करून त्यांच्याकडून वाहन घ्यायचा. सदरचे वाहन तो इतर इस्मांना गहाण ठेवायचा किंवा ते परस्पर त्याची विक्री करून जास्तीचे पैसे स्वतःसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी घ्यायचा अशी त्याची मोडस आहे. यापूर्वी या आरोपीनं अशा सेम प्रकारचे गुन्हे केलेले आहेत, ज्यामध्ये 2021ला नवी मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हे दाखल. प्रायव्हेट गाड्या आहेत का टुरिस्ट गाड्या आहेत? प्रायव्हेट देखील आहेत, टुरिस्ट देखील आहेत. आता सध्या 32 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत. यामध्ये अजून वाहनं जप्त होण्याची शक्यता आहे. सदरची वाहनं त्यांना छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, त्याचबरोबर पनवेल, कल्याण, परभणी अशी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाहनं गहाण ठेवली होती किंवा त्याची परस्पर विक्री केली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. वनमंत्री गणेश नाईक हे गेल्या काही दिवसांपासून वारंवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करतायत. नाईक यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचं काम शिवसेना शिंदे पक्षातील नेते करतायत. परंतु आता श्रीकांत शिंदे यांनी स्वतः नाईक यांना ओपन चॅलेंज दिले. तर खासदार नरेश मस्के यांनी देखील गणेश नाईक यांच्यावर टीका केली आहे. गणेश नाईक यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचं करिअर बर्बाद केलं आहे अशी जोरदार टीका मस्के यांनी केली आहे. गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांचा पराभव करण्याचं विधान केलं होतं. या विधानानंतर शिवसेना शिंदे पक्षातील नेते आणखीन तापले आणि त्यांनी नाईक यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. शिवाय स्वतः खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना ओपन चॅलेंज केले. एवढीच खुमखुमी असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत रिंगणात उतरा, तुमची खुमखुमी पूर्ण करतो असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. त्या पाठोपाठ आता नरेश मस्के यांनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे. गणेश नाईक यांच्या लोकप्रियतेच्या दिव्यातील तेल संपत आलं आहे. दिवा विसताना जसा फडफडतो त्या पद्धतीनंच ते फडफडत आहे असं वक्तव्य मस्के यांनी केले. श्रीकांत शिंदे यांचा पराभव करण्याची
गणेश नाईक भाषा करतात, बहुधा ते विसरलेत की श्रीकांत शिंदे हे एकदाही निवडणुकीत पराभूत झाले नाहीत. विक्रमी मताधिक्याने ते निवडून आलेत. परंतु एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीमुळे त्यांची स्वतःची दोन्ही मुलं नावासमोर खासदार किंवा आमदार लावताना माझी हा शब्द लावतायत. नाईक हे मुलांचं करिअर बर्बाद करणारा बाप आहे, अशा शब्दात मस्के यांनी नाईक यांच्यावर टीका केली आहे. दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाला मान आहे, याची कदाचित नाईक यांना पोटदुखी होत असावी, असंही मस्के यांनी सांगितलं. नाईक यांच्या वयाचा आम्ही सन्मान करतो, परंतु अशा पद्धतीनं ते जर टीका करत असतील तर आम्ही सुद्धा याच पद्धतीनं उत्तर देऊ. नवी मुंबईत नाईक यांनी काय काम केलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे. ते त्यांच्या पक्षासोबत तरी प्रामाणिक आहेत का? 3 पक्ष फिरून आलेले आहेत. मुलाला तिकीट नाही दिलं म्हणून राष्ट्रवादीमधून लढायला लावलं. मंदा म्हात्रे यांना हरवण्यासाठी प्रयत्न केले आणि ते आम्हाला पक्षनिष्ठता शिकवणार, असा सवाल देखील मस्के यांनी उपस्थित केलाय. गणेश नाईक यांच्या लोकप्रियतेच्या दिव्यातलं तेल संपलंय. आता तो त्यांचा जो दिवा आहे तो विझायला लागलाय आणि दिवा विझताना फडफडतो, तशाच पद्धतीने ते फडफडत आहेत. गणेश नाईक बहुधा हे विसरलेले आहेत की श्रीकांत शिंदे यांचा ते पराभव करण्याची भाषा करतायत, परंतु ह्याच एकनाथ शिंदे साहेबांच्या रणनीतीमुळे त्यांची स्वतःची दोन्ही मुलं माझी नाव लावतायत, खासदारकीला पडलेत, आमदारकीला पडलेत. श्रीकांत शिंदे एकदाही निवडणुकीत पराभूत झालेले नाही आहेत, एकही निवडणूक हारलेले नाही आहेत. विक्रमी मताधिक्याने ते निवडून आलेले आहेत. हे 2 वेळा निवडणूक हरून माजी आमदार झालेले आहेत. हे त्यांचा मुलगा माजी खासदार म्हणून त्यांना बोलावं लागतं, हे बहुतेक विसरलेले आहेत. अशा पद्धतीने टीका करायला आम्हाला सुद्धा आनंद होत नाही. भाजपचे गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले. गणेश नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश झाला आहे, त्यामुळे ते काहीही टीका करतायत. तर गणेश नाईक यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये. नागरिकांनी त्यांना अनेकदा माजी केले, याचं त्यांनी भान ठेवावं. आणि जर एवढीच खमखुमी असेल तर पुढील लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा अथवा हवं तिथून आमच्या समोर येऊन निवडणूक लढवावी, असं थेट खुलं आव्हान देखील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिलं आहे. गणेश नाईकांचा प्रॉब्लेम जो आहे, मी पहिला पण सांगितलं तुम्हाला की वयाच्या हिशोबाने काही आजार जे आहेत ते होत असतात. मला वाटतं डिमेन्शिया म्हणजे मराठीमध्ये असं त्याला बोलतात. त्याच्यामध्ये विसरभोळेपणा, चिडचिड होणं, त्याचबरोबर मागच्या गोष्टी आठवत न राहणं, त्याचबरोबर मला वाटतं दिशाभूल होणं, व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं. मी हे सगळं का सांगू शकतो? कारण की मी डॉक्टर आहे. मग वयाप्रमाणे जे आहे त्या काही लोकांमध्ये असे सगळे आजार जे आहेत ते होत असतात. मी का सांगतोय? कारण की त्यांचं तुम्ही जसं म्हणालात की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेला माजी करून टाकू, मला त्यांना या स्टेटमेंटवरती मागची आठवण करून द्यायची आहे, जी स्मृतिभ्रंशामुळे त्यांना आठवण येत नसेल. सब मिलके नाचे गए मस्ती में सूरत वाटर पार्क तुम बचाते सब मिलके आज
एकीकडे इंडिया पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज T20 सामना रंगणार आहे, तर दुसरीकडे ठाणे शहरात टेनिस क्रिकेटवरून तितकाच तापलेला मैदानाचा वाद समोर आलाय. ठाण्यातील सेंट्रल मैदान येथे स्पोर्टिंग क्लबच्या माध्यमातून खेळवण्यात येणाऱ्या सीझन क्रिकेटमुळे टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना डावलला जात असल्याचा गंभीर आरोप टेनिस क्रिकेटकरांकडून करण्यात आलाय. मैदानात ठिकठिकाणी जाळ्या लावण्यात आल्या असून त्यामुळे टेनिस क्रिकेट खेळताना चेंडू इकडून तिकडे जाऊन वाद, भांडण किंवा अपघात होण्याची भीती खेळाडूंनी व्यक्त केली. टेनिस क्रिकेट खेळाडूंच्या म्हणण्यानुसार आम्ही आमच्या स्वखर्चानं टेनिस क्रिकेटची पिच उभारली आहे. सेंट्रल मैदानात दररोज 15 ते 20 टेनिस क्रिकेट संघ सरावानी सामने खेळतात, मात्र आता आम्हाला खेळण्यासाठी अडथळे निर्माण केले जात आहेत. पिचसाठी अत्यावश्यक असलेले पाणीही बंद करण्यात आल्याचा आरोप खेळाडूंनी केलाय. त्यामुळे ठाण्यातील टेनिस क्रिकेटचं भवितव्य थेट धोक्यात आलं असल्याची तीव्र भावना टेनिस क्रिकेटरांनी व्यक्त केली आहे. विशेष बाब म्हणजे देशपातळीवर टेनिस क्रिकेटला मोठा मान आणि ओळख मिळत असताना श्रीकांत शिंदे यांची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट अध्यक्षपदी निवड झाली. मात्र त्यांच्याच ठाणे शहरात जर टेनिस क्रिकेट खेळाडूंवर अन्याय होत असल्याचा सवाल आता उपस्थित होत आहे.